स्वतः या इथे आहे या स्टेज वरती. हे गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तुमचं स्वागत आहे माझ्या न्यू व्लॉगमध्ये. आणि आज आहे आपल्या आमच्या ज्या ऑफिसला मी जातो त्या ऑफिसमध्ये आज गरबा नाईट आहे. सो हा ब्लॉग त्यासाठीच असेल, गरबा नाईटचा ब्लॉग असेल हा. आणि ट्रेडिशनल डे पण आहे. सो म्हटलं बरेच दिवस गणपतीचा लास्टचा जो ब्लॉग झाला त्यानंतर काय ब्लॉग नव्हता आपल्या चॅनलला. सो म्हटलं आज आपण ब्लॉग सुरुवात करू, आज ब्लॉग बनवू. आणि माझ्या डोक्यात अजून एक काही प्लॅन आहेत, ते मी लवकरच तुम्हाला सांगेन. आंघोळ वगैरे तर झाले, देवपूजा वगैरे झाली, आता रेडी होतो आणि मग आपण निघू. चला. सो गाईज, फायनली रेडी झालेलो आहे. हा माझा आउटफिट आहे आणि कसा वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. सो मी आता चालत चाललो ऑफिसला. लय भारी वाटतंय, काहीतरी वेगळं. 9 दिवस झाले ऑफिसमध्ये, 9 दिवस झाले अजून एकदा पण गरबा बघायला गेलो नाही, का गरब्याला गेलो नाही. लय हालातीचे दिवस चाललेत, त्याला लय फालतू दिवस चाललेत. जॉब 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 बस, बाकी याच्या व्यतिरिक्त काय नाही. 9 दिवसात ना गरबा बघायला गेलो ना गरबा खेळायला गेलो, काय फालतूगिरी आहे. सो फायनली आता पोहोचलोय मी ऑफिसला. ऑफिस आहे. सो चालत 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 हे एवढं झाड घातलं त्यामुळे ते घामटलं. सो चला. स्वतः आम्ही आलो होतो, मी आणि निखिल आहे. आम्ही आलेलो नाश्ता करायला, टी ब्रेकला आलेलो. टी ब्रेक वगैरे झाले. आम्ही आता आलो जेवायला. माझ्यासोबत यहाँ पे रोहित है और यहाँ पे तो खाना खा रहे आम्ही. जेवण वगैरे आपण मी दुकानात जेवतो, आपण भेटू. सो गाईज, आम्ही आता सुटलोय ऑफिस वरनं आणि आता माझ्यासोबत रोहन आहे, जरा फोटो निखिल आहे. जरा आता फोटो बिटो काढायचा आहे ना. आणि समोरच्या बिल्डिंग मध्ये आता आमचा गरबा नाईट आहे. सो आता आम्ही चाललोय गरबा नाईट. उजेड सो कमी आहे त्यामुळे थोडा व्हिडिओमध्ये पण थोडा क्वालिटी कमी वाटते. सो चलो. अर्धा तास झाला चालायचा वाट बघतो आणि आता येते आलेले आहेत अशा प्रकारे. त्यांची चमडीगिरी करून झालेली आहे अशा प्रकारे. हाय तर हाय, आता हरामी काय हाय तर हाय. चमडी दाखवतो भाई. चालू कर, चालू कर. अपने पास है दूध, ले ले. ले ले, बघा बघा. देख भाई, देख देख. चल झाला व्हायरल, व्हायरल व्हायरल. चल. आम्ही आता जंगलात चाललोय गरबा नाईटला. गरब्याचा आवाज, डीजे विजेचा आवाज यायला चालू झालाय. सो आम्ही आता जातोय. हे आमचं ऑफिसचा दुसरा पार्ट आहे. सो आम्ही आता चाललोय जंगलात ना. भाई आपला पोटियम भाई पैसा खर्च केला भाई कंपनीने कधीतरी. कंपनीने फक्त आमचा इन्सेंटिव्ह वगैरे कापलाय आणि तो पैसा इकडे डायरेक्ट गरबा नाईटला वापरलाय. सर्व फालतूगिरी म्हणजे सर्वात. तुम्हाला सांगतो मी, जेवढा पण आम्ही जो काय जुलै महिन्यात जो काय आम्ही बिझनेस करून दिलेला कंपनीला, त्याचा तो जो पण इन्सेंटिव्ह वगैरे जो होता तो सगळा डायरेक्ट कट करून यांनी डायरेक्ट ह्या गरबा नाईटला वापरलेला पैसा आहे भाई. म्हणजे काम काम धंदा करून काय उपयोगच नाही म्हणजे यांच्यासाठी. काय फालतूगिरी आहे. चला आता असो, इकडनं आहे रस्ता. स्वतः या इथे आहे या स्टेज वरती. सो ही पोरा बघा. हा हा चला. अरे भाई, आज तर आपल्या सॅलरी नाही भेटली तरी चालत, फक्त मजा झाली पाहिजे. हा, यांना आता 41,000 रुपये सॅलरी आले ना, यांना काय आता नाही आले तर बोलतील ना हे. आता जटाला आलाय. प्रतीक प्रतीक प्रतीक. आम्हाला फक्त नाचायला माझ्यामध्ये काय असं तिकडे आम्हाला घेतलं नाही का.
जी मजा आहे ना दांडे खेळायची ती दुसऱ्या कशातच नाही दांडा खेळायला. त्यात आमचे हिमांशू भाई जोशात मध्ये आलेले पूर्ण. डान्स फ्लो त्यांनीच घेतलेला आहे पूर्ण भाई. अरे 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 हे काय चालू आहे, हे काय चालू आहे. लाडाचं शेत तुम्ही, लाडाची शेतानी, लाडाची शेतानी, लाडाची शेतानी. दिल पे किया मेरे नाया, दिल पे करी चुलिया, दिल पे चलाई चूरिया, तुझको नजर नहीं आए, दिल पे गई दुनिया. सो आता फायनली आमचा गरबा नाईट झालेला आहे आणि पब्लिक बघा सगळी भिजत भिजत नाचलेली आहे. म्हणजे एवढे कपडे केला पण वाया नाही गेला. कपडे बिपडे कोणी काय बघितले नाही. काल खरेदी केले, आज वाट लावून टाकली भाई. म्हणजे काय बोलायचा. हा मज्जा आली, पण मज्जा आली. तुम्ही हा ब्लॉग नक्कीच एन्जॉय कराल अशी आशा करतो. सो आता वाजली किती रे? 8:30-9 वाजले. कंटिन्यू चालू आहे, कंटिन्यू पाऊस चालू आहे आणि त्या पावसात आम्ही नाचतोय. सकाळी एवढा नीट नटून तटून आम्ही आलेलो आणि आता आमची सगळ्यांची अवस्था बघा, पार वाटोळा लागला. पण हा ब्लॉग नक्कीच तुम्ही एन्जॉय केला असेल, कारण की खूप धमाल आली, खूप मज्जा केली आम्ही. सो चला आता घरी जायची वेळ आली. काय देतं टेक जरा टेक. काय तिथे काय देतं? हात लावून त्याला हात लाव नाही आला. खांब्याला हात लाव ना. खांब्याला हात लाव. पोलामध्ये करंट आहे आणि हे बघा कसे करतात. मी तर इथं टेकून होतो. हा बघ टेक टॅक तू टेकून बघ. बाई ह्या पोलामध्ये करंट आहे, त्या पोलामध्ये करंट आहे आणि एकामेकाला ढकलतात. चलो गाईज आम्ही आता चाललोय लॉकर रूम मध्ये बॅग आणायला आणि आमची अवस्था बघा वाटलेली. शूज भिजलेत, कपडे भिजलेत, केसांचा अवतार बघा, चेहऱ्याचा अवतार बघा आणि हे आम्ही आज सकाळी काल घेतलेला यांचा अवतार बघा. सो आम्ही आता आलोय ऑफिस मध्ये. आता बॅग वगैरे घेऊन आम्ही निघू. सुन लो गाइस, बंदा क्या बोल रहा है? सुन लो क्या बोला तूने? अरे भाई भगवान ने दिया हुआ सब कुछ है, दौलत है, शोहरत है, इज्जत है, बस कोई गोद में लेने वाला है नहीं अभी. इन लोग है बट इन लोगों से हो ही नहीं रहा है. आज मॅनेजर आहे, असं बोलता बोलता तिला बोललो 2 मिनिटात, बोलते क्या हुआ अभिषेक? मैं बोला मैडम एक काम करो, अकोमोडेशन तुम्हारे इधर रख लो ना, हम लोग घर पे जाते, बेड पे गांड टेका नींद खुलती इधर आ जाते, इससे अच्छा तुम ही रख लो हम लोग को. सैलरी दो ही मत ना, 5,000 क्यों दे रहे, वो भी तुम ही रख लो, खाने का खर्चा तुम कर लो, बस खत्म हो जाएगी बात उधर ही. बस हमें गोद ले लो बस. अभी इधर जा रहे हैं, घर पे जा रहे हैं, खाना खा रहे हैं. उतना ही बचा है भाई. अभी टाइम हो रहा है कितना, 8:45 बज रहा है. हम लोगों का ठीक है आज तो गरबा था, बट डेली का टाइम है हमारा. 8:45 बजे घर पे जाते, खाना खा के सो जाते, वापस सुबह 7 बजे 8 बजे बुला लेते. बस हम सोने के लिए घर जाते हैं बस, बाकी रहते हम इधर ही है, ऑफिस में रहते हैं, सोने के लिए घर जाते हैं बस, खाना खाने सोने घर जाते हैं. तो अभी ऑफिस वाले को बोल रहे हैं कि हमें इधर गोद लेने वाले हैं अभी ऑफिस वाले. आज मीटिंग है, हम दोनों को गोद लेने वाले हैं अभी ऑफिस वाले, बस बाकी कुछ नहीं, इतना ही है.
सो नाचून नाचून आता ना पायाचे झालेत एल लागलेत, असे सुजलेत पाय आणि त्यात मोजडी घातली, मोजडी त्यात भिजले, त्याच्या आतमध्ये सॉस. आमच्या ऑफिसच्या बाहेरचा गेट आहे. रिच जिंदगी, रिच रिच, इतनी रिच है कि रिच की स्पेलिंग ही नहीं आती हमें, इतनी रिच जिंदगी. RICH. अभी ये बंदा आया हमें लेने, भाई अपना. चल भाई, सुकून है खाने के लिए जाने का अपने मोमोज. मोमोज नहीं अभी, मोमोज नहीं, बस फिर भी घमंड है भाई लोग. खत्म बात है. लाला हमारा मामा. हेलो गाइस, फॉलो मी. फॉलो मी यू. को क्या दुखे भाई. दाखवलं तुम्हाला आता 2 मिनिटं आधी गेटच्या बाहेर घ्यायला आलेला आम्हाला. बरं वाटलं, थोडं सुकून वाटलं, कारण पायाचे तंगडे झाले आमच्या पूर्ण एकदम. आला आणि बोलतो कुठल्या पोरीने फोन केला, बोलतो तिला घेऊन येतो. आम्ही आता चालत चालत इकडे पोहोचलो, आता स्टेशनला पोहोचलो. अरे असले नालायक ठेवायला म्हणजे कधी कधी धोकादायक ठरतात. काय आता म्हणजे मी इज्जतच नाही काय असं झालंय म्हणजे. आम्हाला बरं वाटलं, बोललो भाव आला घ्यायला, आम्हाला भाव आला घ्यायला, भाव आलेला दुसऱ्याच कोणाला तरी घ्यायला. भाऊ फोन आला आणि आम्ही झालो खुश. आमची खुशी गगनात मावत नाही. आणि आता फोन करतोय. आता रस्त्याने येताना एक माणूस भेटला, कारण की मी इथे मोमोज खायला थांबलेलो, तर त्या मुलाने मला बघितलेलं ह्या कपड्यामध्ये. सो तो मला बोलतोय की मी तिथंच तुला विचारणार होतो या कपड्याबद्दल. सो आता मी येताना घरी चाललोय मी आता. सो घरी जाता जाता मला त्याने थांबवलं रस्त्यात आणि तो मला बोलतोय की भाई किधर से लिया. सो मैंने बोला मुंबई से लिया भाई. तो बोलते मैं कब से आपको देख रहा था, मेरे को पूछना था आपसे कि किधर से लिया होगा, तो मैंने अभी आपको रुकाया इधर. सो काहीतरी भारी घातलंय आपण आज, याचं फील होतंय. नाद केला पण वाया नाही गेला. चलो काहीच भारी वाटतं, असं कोणीतरी आपल्याला ऑब्झर्व करतंय हे आपल्याला कळल्यावर थोडं चांगलं वाटतं. चलो आता घरी जाऊया आपण, आंघोळ वगैरे करू, जरा फ्रेश होऊ, मग जेवून आरामात झोपू. उद्या सुट्टी आहे, कारण की बरेच दिवस ऑफिस मंथ एंड असल्यामुळे सुट्टी नव्हती, शनिवार रविवार वर्किंग. सो आता उद्या सुट्टी आहे. सो उद्या झोपू, आरामात उठू. उद्यापासून जिम पण स्टार्ट करायचे. उद्यापासून माझा असा विचार आहे, आपण आता डेली ब्लॉग चालू करायचा विचार करतोय. सो बघू आता, फायनली आपण काहीतरी करू. चलो गाईज, मी आता आलोय घरी, जरा फ्रेश वगैरे होतो, मग तुम्हाला भेटतो. बाय. सो गाईज फायनली आंघोळ वगैरे झालेली आहे, खूप दमायला झालंय. आता जेवण आलंय. सो जेवायला आहे भात, भाकरी आणि भाजी आहे. सो आता जेवू आणि झोपू, कारण की लय दमायला झाले. भरपूर नाचलो, भरपूर पाय दुखायला लागले. आता त्यात पाऊस होता एवढा की सकाळपासून पाऊसच नव्हता, आणि जेव्हा गरबा स्टार्ट झाला तेव्हापासून पावसाने जो यायला सुरुवात केली की बा लास्टपर्यंत पाऊस होता. सो आता जेवतो आणि झोपतो. सो हा ब्लॉग एवढाच आहे. आता वेळ आली आहे तुमच्या सर्वांची रजा घ्यायची. सो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.